नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा नाश्ता कसा करायचा तो पाहणार आहोत। हा नाश्ता म्हणजे विरजण भात। हा विरजण भात दोन प्रकारे कसा करायचा ते पाहू। एक पारंपरिक पद्धतीने तर दुसरं इन्स्टंट पद्धतीने विरजण भात करणार आहोत। प्रथम पारंपरिक पद्धतीने विरजण भात करूया। यासाठी रात्री शिल्लक राहिलेल्या भातामध्ये 1 ते 1.5 कप दूध घालायचे, 1 चमचा दही घालायचे। आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। यामध्ये भाताच्या गाठी राहता कामा नये म्हणून हाताने हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। मंडळी, आपण दुधाचे दही घालून जसे विरजण लावतो तसेच हे विरजण भाताला लावायचे। आता हे मिश्रण छान मिक्स करून झाले आहे। आता हे भाताचे विरजण झाकून रात्रभर विरजण लागण्यास ठेवावे। पहा मंडळी, हे रात्री लावलेले विरजण दुधाचे विरजण लावल्याप्रमाणे घट्ट झाले आहे। आता हा भात छान मिक्स करून घ्यायचा। उन्हाळ्यामुळे लावलेले विरजण आंबट झाल्यास त्याचा आंबटपणा घालवण्यासाठी त्यात थोडेसे दूध घालायचे। चवीनुसार मीठ घालायचे। आवडीप्रमाणे साखर घालायची। हे भाताचे विरजण थोडेसे घट्ट झाल्यामुळे आणि थोडेसे आंबट असल्यामुळे त्यात मी अर्धा कप दूध घालत आहे। आता हा विरजण भात छान मिक्स करून घ्यायचा। मंडळी, भाताला लावलेल्या विरजणामुळे जी भाताला आंबवण्याची प्रक्रिया होते त्यामुळे शरीरास आवश्यक असणाऱ्या बॅक्टेरियामुळे उन्हाळ्यात शरीराला आवश्यक असणारा थंडावा मिळतो। आता कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे। जिरे तडतडल्यावर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा। 7-8 कढीपत्त्याची पाने घालायची। 2 चिरलेल्या मिरच्या घालायच्या। आता ही फोडणी छान परतून घ्यायची। मंडळी, तुम्हाला आवडत असल्यास या फोडणीमध्ये उडदाची डाळ आणि डाळवे घालून ही फोडणी तयार करू शकता। आता ही तयार केलेली फोडणी विरजण भातामध्ये घालायची। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भात छान मिक्स करून घ्यायचा। आवडत असल्यास या विरजण भातामध्ये भाजलेले शेंगादाणे आणि डाळिंब घालू शकता, त्यामुळे भाताला छान चव येते। पारंपरिक पद्धतीने आंबट गोड चवीचा विरजण भात तयार आहे। मंडळी, विरजण भाताचा दुसरा प्रकार झटपट किंवा इन्स्टंट विरजण भात कसा करायचा ते पाहू। यासाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी दही घ्यायचे। आता हे दही छान फेटून घ्यायचे। मंडळी, पारंपरिक विरजण भातामध्ये दुधाचे प्रमाण जास्त असते कारण आपण भातालाच विरजण लावतो, पण झटपट विरजण भात करण्यासाठी तयार दही घ्यावे लागते, त्यामुळे दह्याचे प्रमाण यामध्ये जास्त लागते। विरजण भाताला छान चव येण्यासाठी दुधाच्या साईबरोबर 2 चमचे दूध घालायचे। चवीनुसार मीठ घालायचे। 1 चमचा साखर घालायची। आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। तूप, जिरे, हिंग, कढीपत्ता, 2 मिरच्या घालून फोडणी तयार करायची। आता या दह्यामध्ये 1 वाटी भात घालायचा। रात्रीचा शिल्लक भातही चालतो। आता या भातामध्ये तयार केलेली फोडणी घालायची। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून विरजण भात छान मिक्स करून घ्यायचा। झटपट व इन्स्टंट विरजण भात तयार आहे। मंडळी, पारंपरिक पद्धतीने केलेल्या विरजण भातात भाताच्या प्रत्येक दाण्यामध्ये दूध आणि दह्याचे विरजण छान मुरल्यामुळे पारंपरिक विरजण भाताची चव वेगळीच लागते आणि झटपट केलेल्या विरजण भाताची चव वेगळीच लागते। मंडळी, तुम्हाला दोन्ही प्रकारच्या विरजण भाताची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। मंडळी, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। मंडळी, अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा। धन्यवाद।